नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रियसीला भेटायला गेला आणि तिच्या बापाच्या हातून जीव गमावून बसला। ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील असून संकेत संदीप खामकर, वय वर्ष 19, राहणार दरवेशी पाडळी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील संकेतचे आर्मीमध्ये किंवा पोलीस भरती होण्याचे स्वप्न होते। तो आर्मीची लेखी, शारीरिक व मैदानी परीक्षा पास झाला होता। संकेत हा 5 वर्षाचा असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते। त्यानंतर त्याचे संगोपन त्याचे आजी आजोबा व चुलत्याने केले। संकेतचे शिक्षण 12वीपर्यंत झाले होते। त्यानंतर त्याने आर्मीच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती। त्याच दरम्यान संकेतचे पेठवडगाव येथील एका मुलीशी प्रेमसंबंध जुळून आले। ती मुलगी पेठवड गावातीलच हायस्कूलमध्ये शिकत होती। ती मुलगी संकेतला वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून बोलावत असे। ते दोघेही एकमेकांना कॉल करून वरचेवर बोलावत असत। संकेत हा अधूनमधून तिला भेटण्यासाठी तिच्या हायस्कूलजवळ जात असे। संकेत व तिचे प्रेमसंबंध आहेत ही माहिती एक दिवस तिच्या घरच्यांना समजली। त्यावेळी त्या मुलीच्या घरातील मंडळींना राग येणे हे स्वाभाविक होते। एकतर ती मुलगी शाळेत शिक्षण घेत होती, तसेच संकेतही तसा लहानच असल्यामुळे त्या दोघांचे वर्तन कोणालाच पटणारे नव्हते। तेव्हा तिच्या घरच्यांनी त्या दोघांनाही ताकीद दिली होती। हे संकेतने आपल्या मित्रांना सांगितले होते। शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी त्या मुलीच्या नातेवाईकाकडे बारशाचा कार्यक्रम होता। हा कार्यक्रम शिरोलीतील एका मंगल कार्यालयात होणार होता। त्या कार्यक्रमाला ती मुलगी आली होती। त्या तरुणीने तसे संकेतला सांगितले होते। तसेच त्याला तिने भेटण्यासही बोलवले होते। तिला भेटायला जाण्यासाठी संकेतही इच्छुक होताच। त्यामुळे त्याने आपल्या एका मित्राला फोन करून तसे सांगितले की आपण दोघे शिरोलीतील मंगल कार्यालयाजवळ तिला भेटायला जाऊ। तेव्हा त्याच्या मित्राने त्याला होकार दिला। त्यानंतर थोड्याच वेळात संकेत हा हिरो होंडा दुचाकी घेऊन मित्राच्या घरी गेला व सायंकाळी 7:15च्या सुमारास दोघेही मित्र शिरोलीतील मंगल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या हॉटेलजवळ त्यांनी गाडी उभी केली व तिकडे मंगल कार्यालयात बारशाच्या कार्यक्रमाची लगबग सुरू होती। त्याची प्रियसी त्या गर्दीमध्ये होती, त्यामुळे तिला आपण येथे पोहोचलो आहे हे कळावे यासाठी संकेत आणि त्याचा मित्र मंगल कार्यालयाच्या समोर रस्त्यावरून इकडून तिकडे चालत फिरू लागले। थोड्याच वेळाने तेथे ओमनी गाडी आली। एक व्यक्ती काहीतरी सामान घेऊन आली होती। त्या माणसाने संकेतकडे पाहिले आणि त्याच्या डोळ्यातील राग त्याला स्पष्ट दिसू लागला। तो रागारागाने संकेतकडे पाहत कारमधील साहित्य मंगल कार्यालयात घेऊन गेला। तेव्हा संकेत मित्राला म्हणाला, हे माझ्या प्रियसीचे वडील आहेत। त्याचवेळी संकेतला त्या मुलीने फोन केला। संकेतने आपण बाहेर आलो आहे, तुझी वाट बघत थांबलो आहे असे तिला सांगितले। आपण दोघे भेटू असे ती मोबाईलवर त्याला बोलली होती। परंतु पाहुण्याची वर्दळ जास्त असल्याने त्या दोघांची भेट होऊ शकली नाही। रात्रीचे 8:30 वाजले तरी त्या दोघांची भेट झाली नाही। शेवटी संकेत आणि त्याचा मित्र वैतागून घरी जाण्यासाठी दुचाकी उभी केलेल्या हॉटेलजवळ आले। दोघेजण तेथेच थोडा वेळ उभे राहिले। त्या मुलीचे वडील योगेश सूर्यवंशी, वय वर्ष 40, राहणार पेठवडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर हे तेथे आले। त्याच्या कानावर त्यांची मुलगी आणि संकेत यांच्यातील प्रेमसंबंधाची माहिती गेली होती। त्यामुळे ते चिडून होते। त्याने याआधी संकेतला माझ्या मुलीचा नाद सोड असे धमकावले होते, पण आता संकेत थेट पाहुण्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर झाल्याचे पाहून तिच्या वडिलांना त्याचा खूप राग आला होता। रात्रीचे
8:30 वाजून गेले तरी संकेत हा त्याच्या मित्रासोबत तेथे उभा असल्याचे दिसताच तिचा बाप हा त्या दोघांजवळ पोहोचला. त्याने त्यांना विचारले, संकेत, तू इथे का आला आहेस? त्यावर संकेत हा तिच्या बापाला म्हणाला, आम्ही येथे हॉटेलमध्ये जेवायला आलो आहेत. त्यावर तिचा बाप त्याला म्हणाला, अरे तुला मी आर्मीमध्ये भरती होण्यासाठी किती प्रोत्साहन देत होतो आणि तू माझ्याशी गद्दारी केलीस, तू माझ्या मुलीसोबत प्रेम प्रकरण केलेस. असे म्हणत त्याने त्याच्या खिशातून चाकू बाहेर काढला व दुसऱ्या क्षणी संकेतची कॉलर पकडली. संकेतच्या छातीवर डाव्या बाजूस 2 वेळा चाकूने वार केले. त्या चाकूच्या हल्ल्याने संकेतला गंभीर जखमी केले. संकेतला सोडा, संकेतला सोडा म्हणून ओरडत असताना तिचा बाप हा तू इकडे ये, तू इकडे ये असे म्हणून संकेतला सोडून तो त्याच्या मित्राजवळ पोहोचला. संकेतचा मित्र मोबाईलवरून कोणाला तरी कॉल करत असताना योगेशने त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला. आता आपले काही खरे नाही हे लक्षात येताच त्या मित्राने घाबरून जाऊन तेथून पळ काढला. हायवेवर येऊन तो एका व्यक्तीच्या गाडीवरून तो एका सुरक्षित ठिकाणी पोहोचला. त्यानंतर त्याने एका मित्राचा मोबाईल घेऊन त्याने संकेतच्या काकांना घडलेली हकीकत सांगितली. घटना जिथे घडली त्या ठिकाणी जाण्यास सांगितले. दरम्यान या घटनेची माहिती शिरोली MIDC पोलीस ठाण्यात समजताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पाडळी या गावात खुनाची बातमी समजताच खळबळ उडाली. तर दुसरीकडे संकेत व मुलीचा बाप योगेश सूर्यवंशी याने बेळगावच्या दिशेने पळ काढला. शिरोली MIDC पोलिसांनी योगेशला पकडण्यासाठी वेगवेगळी पथके बनवून शोधकार्यास पाठवली. शेवटी पोलिसांनी मुलीचा बाप योगेश सूर्यवंशीला बेळगावच्या पुढे एका गावात पाठलाग करून पकडण्यात आले. पोलिसांनी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात आणून त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.